राजसा तुम्ही जरा बघा तरी अशी मी मदन मंजिरी सुबक ठेंगणी लख लख ते सुंदरी अशी मी मदन राजसा तुम्ही जरा बघा तरी अशी मी मदन मंजिरी सुबक ठेंगणी लख लख ते सुंदरी अशी मी मदन. मित्रांनो, तुम्ही जो आता प्रेमोद व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. तर आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करायचे. कॅपकट ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर आपण जो बीट मॉड्यूल दिला आहे तो तुम्हाला ते सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे. हा बीट मॉड्यूल ते ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉड्यूलवरती क्लिक करायचं. थोडे ते स्क्रोल करायचे तर मग एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर इथून आपलं जे सॉन्ग आहे इथून ॲड होऊन जाईल. हे सॉन्ग इथून ॲड झाल्यानंतर हा जो बीट मॉड्यूल आहे त्यावरती क्लिक करायचे आणि सिम्पली इथून डुप्लिकेट करायचा आहे. डुप्लिकेट केल्यानंतर हा जो पहिला बीट मॉड्यूल आहे त्यावरती क्लिक करून थोडे ते स्क्रोल करायचे आणि तुम्हाला रिप्लेस ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथे तुम्हाला ना तुमचा फोटो इथून ॲड करायचा आणि 2 बोटांनी इथून सेट करायचा अशा प्रकारे. त्याच्यानंतर हा जो बीट मॉड्यूल आहे त्यावरती क्लिक करायचा आणि तुम्हाला आहे ना सिम्पली एक ऑप्शन म्हणजे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं ओव्हरलेवरती. त्याच्यानंतर इथून हा जो बीट मॉड्यूल पहिल्यांदा आणायचा आहे. आणल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो बीट मॉड्यूल आहे ना त्या बीट मॉड्यूलमध्ये आपण बीट दिला आहे, जिथून जिथून चेंज होतील तिथून हा जो फोटो इथून स्प्लिट करायचा. पहिली बीट बघायची आपल्या कुठे चेंज होते, थोडं फोटो आल्यानंतर इथून बीट चेंज होते अशा प्रकारे. हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून इथून चेंज होते तर सिम्पली इथून स्प्लिट करायचं पहिलं इथून फोटो. तर ह्याच्या पुढची बीट बघायची कुठे चेंज होत आहे, इथून चेंज होईल थोडं फोटो आल्यानंतर इथून अशा प्रकारे. तर सिम्पली इथून आपल्याला आता काय करायचं आहे, हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून इथून स्प्लिट करायचा. अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो ना बीटनुसार इथून कट करत न्यायचा शेवटच्या बीटमापर्यंत. तर मी पण इथून कट करतो, त्याच्यानंतर तुम्ही पण घ्या कट करून. तर इथून आपण आहे ना फोटो सर्व बीटनुसार इथून स्प्लिट करून घेतल्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं आहे, पहिल्यांदा टायचं ते ओव्हरलेच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे, ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचे आणि हे जे आपण पहिले PNG दिले इथून ते ॲड करायचे. हे जे PNG असेल 8 सेकंदाच्या मागचा जो हा फोटो आहे तिथपर्यंत ठेवायचे. त्याच्यानंतर हेच PNG आपल्याला काय करायचं डुप्लिकेट करायचं इथून आणि हे PNG डुप्लिकेट झाल्यानंतर पुढे येईल शेवटपर्यंत हे ठेवायचे. ठेवल्यानंतर पुन्हा रिप्लेसमध्ये जाऊन जे आपलं दुसरं PNG असेल इथून ॲड करायचं आहे. तर इथे आपण रिप्लेस ऑप्शन बघूया आणि जे दुसरं PNG इथून ॲड करूया. पहिले PNGला सुद्धा आपल्याला जे पहिले PNG असेल इथून ॲड करायचे अशा प्रकारे. तर मी इथून ऑलरेडीच ॲड केलं ते इथून डिलीट करून टाकतो लगेच अशा प्रकारे. तर हे 2 PNG इथून तुम्हाला ॲड करायचे आहेत. ॲड केल्यानंतर आता आपल्याला काय करायचे, जे पहिले ट्रान्झिशन आहे तिथे यायचे त्या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं, लाईट इफेक्ट्स ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये हा जो ब्लान्स नावचा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायची, जी लेंथ असेल संपूर्ण कमी करायची आणि इथं अप्लाय टू ऑल्स ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर हा जो आपला दुसरा फोटो आहे तिथे यायचं, त्या फोटोवरती क्लिक करायचे. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. येथे मग इनमध्ये येऊन यामध्ये मग इफेक्ट म्हणून जाईल रॉक व्हाईट कलर सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोत आपल्या कॉम्बोमधला प्लॅनमा 2चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटोत आपल्या कॉम्बोमधला प्लॅनमा 2चा जो फीड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोत आपल्या कॉम्बोमधला झूम 1चा जो फीड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटोत आपल्या कॉम्बोमधला डिस्टो राईटचा जो फीड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा हाच इफेक्ट त्याच्या पुढच्या फोटोला पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे तिथे आल्यानंतर या फोटो आपल्या कॉम्बोमधला प्लॅनमा 2चा जो फीड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटोत आपल्या कॉम्बोमधला प्लॅनमा 1चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोत आपल्याला ना इनमधला फ्लॅश इनचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोत आपल्या इनमधला रॉक व्हर्टिकल जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोत आपल्या इनमधला रॉक हॉरिझॉन्टल हा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोत आपल्या कॉम्बोमधला डिस्टो राईटचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोत आपल्या कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोत आपल्याला कॉम्बोमधला वेव्ह अँड स्लाइडचा जो फीड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला कॉम्बोमधला स्लाइड अँड व्ह्यूमचा जो फीड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोत आपल्या कॉम्बोमधला झूम 1चा जो फीड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला कॉम्बोमधला प्लॅनमा 2चा जो फीड आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या पहिल्या एंट्रीचे यायचे. पहिले एंट्री आल्यानंतर इथून बॅक करायचे. इथे इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. व्हिडिओवरती क्लिक करून इथून तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचे. यामध्ये तुम्हाला डायमंड झूमचा जो फीड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल
हा जो आपला 8 सेकंदाच्या मागचा फोटो आहे त्या फोटोवर म्हणजे 7 सेकंदातला जो हा फोटो आहे त्याला ठेवायचे संपूर्ण आणि ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड देते 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला 7 सेकंद आहे तिथला फोटो आहे त्याच्या ज्याचा आपण स्प्लिट केला त्याच्या थोडं पुढे यायचं आहे जसे इथे आपण आले तशा प्रकारे आणि व्हिडिओ 2 वरती क्लिक करून नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला सेक नावाचा जो व्हिडिओ इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याच्या बॅकची लेंथ असेल 7 सेकंद तिथला जो हा फोटो आहे त्याला ठेवायचे. त्याच्यानंतर हा जो आपला 8 सेकंदाची तिथला फोटो जिथं आपण स्पीड केला ते यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ 2 वरती क्लिक करू इथे तुम्हाला ना सर्चवरती क्लिक करायचं आहे आणि गर सिक्रेटचा जो व्हिडिओ इथून सर्च करायचा आहे मिळून जाईल आणि पहिल्याच इफेक्ट इथून सिलेक्ट करू. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 8 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर हा जो व्हिडिओ आहे ते आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि ते तुमचं व्हिडिओ इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.